श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 29 ऑक्टोबर 2024, वार मंगळवार आणि आज आलेले आहे दिवाळीतील अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे धनत्रयोदशी, जिला आपण धनतेरस या नावाने सुद्धा ओळखतो. हा दिवस अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील 13व्या दिवशी येतो. या दिवसाला दिवाळीत 2 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या घराची साफसफाई करतात, दिवाळीच्या वस्तू खरेदी करतात आणि मिठाई देखील बनवली जाते. सोने आणि स्वयंपाकघरातील नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशी हा शुभ दिवस मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार भगवान धन्वंतरींचा जन्म धनतेरस म्हणजेच दिवाळी 2 दिवस आधी म्हणजे धनत्रयोदशीला झाला, म्हणून धनत्रयोदशी साजरी केली जाते. जेव्हा भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला एक घडा होता. हिंदू धर्मानुसार ते आयुर्वेदाचे देवता आहेत. या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंती या नावाने देखील ओळखली जाते. धन्वंतरयोदशी साजरी केली जाते. हिंदू पौराणिक कथेनुसार हा दिवस शुभ मानला जातो, कारण धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता कुबेर सह देवी लक्ष्मी समुद्र मंथनातून महासागरातून अवतरली असे मानले जाते. तसेच या दिवसापासून लोक देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांना यशस्वी जीवन जगण्यासाठी आणि देवीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करू लागले. धनत्रयोदशीची दिवशी सोन्या चांदीच्या सारख्या मौल्यवान वस्तू देखील खरेदी करणं तसेच देवी लक्ष्मीचे घरात स्वागत करण्यासाठी खूप शुभ मानले जाते. त्याचबरोबर नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा घर, कार, दागिने खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशीचा दिवस अत्यंत शुभ आहे. त्या दिवशी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची विधिवत पूजा केली जाते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. तुमच्या घरातील धनामध्ये 13 पटीने वाढ होते अशी मान्यता आहे. सोबतच या दिवशी काही उपाय देखील केले जातात. तर असाच एक अतिशय प्रभावी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये संध्याकाळी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. त्या दिव्याखाली तुम्हाला एक अशी वस्तू ठेवायची आहे की वस्तू दिव्याखाली ठेवल्यामुळे तुमच्या आयुष्यात असलेले सुख, दारिद्र्य नष्ट होईल. तुमच्या आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. घरामध्ये सुख समृद्धी येईल, घराची भरभराट होईल, अशी प्रगती होईल, घरामध्ये अखंड लक्ष्मी लाभ प्राप्त होईल. तसेच हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे, संध्याकाळी दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा जर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. त्यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला बघा, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे काय कारण आहे, तर निश्चितच आर्थिक अडचणी दूर होऊन घरामध्ये भरभराटी यावी, देवाची आराधना तर या दिवशी भक्त मनोभावे करतातच, तर परंतु पूजेसह काही सोपे उपाय केले तर धनासंबंधित अडचणी देखील दूर होऊ शकतात. कारण या दिवशी शुभ कार्य केल्याने त्याच्या 13 पटीने लाभ होतो असेही म्हणतात. जर आपल्या घरात अनेक अडचणींना, समस्यांना आपल्याला सामना करावा लागतो, आपल्याला घरामध्ये भरपूर नकारात्मकता असेल, वास्तुदोष असतील, तर आपण कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये आपल्याला यश येत नाही, अडचणी येतात, अडथळे येतात. एखादी व्यक्ती सारखी आपल्या घरामध्ये आजारी पडत असते, ती बरी होते न होते तर दुसरी व्यक्ती आजारी पडते. घरामध्ये पैसा येतो पण फार काळ तो टिकत नाही, तो खर्च होतो. मग महिना अखेरीला तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासते, कायमच भासत असते. तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी इतरांकडून पैसे उधार घ्यावे लागतात, कर्ज घ्यावं लागतं. कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग जो तुम्हाला आहे तो सापडत नाही. तर हे जे दोष आहेत तुमच्या घरात असलेले,
वास्तुदोष आहेत ते दूर करण्यासाठी काही विशिष्ट तिथीवरती उपाय केले जातात आणि धनत्रयोदशीच्या दिवशी हा अतिशय प्रभावी उपाय केल्याने तुमच्या धनामध्ये 13 पटीने वाढ होते. घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्णपणे नष्ट होते. एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे लावणे महत्त्वाचे मानले जाते. त्याचबरोबर हा दिव्यांचा उपाय देखील आपल्याला करायचा आहे. या दिवशी 13 दिवे घराच्या आत आणि 13 दिवे घराच्या बाहेर ठेवायचे आहेत. त्याने दारिद्र्य, काळोख आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे घरातील ती दूर होते. आज धनत्रयोदशीच्या दिवशी काही शुभ वस्तूंची देखील खरेदी केली जाते. त्यामध्ये दिवे देखील खरेदी केले जातात. मातीच्या दिव्यांचा मान असतो ते दिवे, लक्ष्मीपूजनाला लागणारा झाडू तसेच अनेक शुभ वस्तूंची खरेदी केली जाते आणि हा उपाय करण्यासाठी देखील एक नवीनच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि या उपायासाठी वापरायचा आहे. आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो धनत्रयोदशीच्या वेळेस आपण शुभ मुहूर्तावरती पूजा करणार आहोत त्यावेळेस करायचा आहे. तर आज धनत्रयोदशीची पूजा करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो सायंकाळी 7 ते रात्री 8:49 असणार आहे. या शुभ मुहूर्तावरती आपल्याला धनत्रयोदशीची पूजा करायची आहे, ज्यामध्ये भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यासाठी पूजा मांडणीसमोर आपल्याला या दिव्याचा उपाय देखील करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला नवीन पणती घ्यायची आहे. दिवाळीच्या वेळेस आपण नवीन पणती खरेदी करतो. तर आज तुम्ही पणतीची खरेदी केली नसेल तर ती पणती तुम्हाला नवीन घ्यायची आहे खरेदी करून. ती आणलेली नवीन पणती जी आहे ती पाण्याने स्वच्छ धुवून तुम्हाला ती सुकवून घ्यायची आहे, जेणेकरून हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोरडी पणती मिळेल. आता अखंड लक्ष्मी प्राप्तीचा जो आपण उपाय करणार आहोत तर भगवान धन्वंतरींच्या पूजेच्या आधी आपल्याला घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायचे, हातपाय स्वच्छ धुवायचे. त्याच्यानंतर आपल्याला आज दिवाळीतील अतिशय महत्त्वाचा दिवस असल्याने छान तयार व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला धनत्रयोदशीची पूजा मांडणी करायची आहे आणि पूजा मांडणी केल्यानंतर मग आपल्याला या दिव्याचा उपाय करायचा आहे. तर जी मातीची पणती आपण घेणार आहोत त्या पणतीमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप वापरू शकता आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. तुम्ही जर गाईचं तूप वापरलं तर त्यामध्ये हळद टाकायची तुम्हाला गरज नाही, पण जर तुम्ही गाईचं तूप वापरलं नाही तर यामध्ये हळद जरूर टाका. त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तो तुपानेच प्रज्वलित करायचा आहे, कारण आपण हा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करत आहोत. आता दिव्यामध्ये आपल्याला जी वात घालायची ती म्हणजे जोडवात. 2 वाती मिळून तुम्हाला एक वात तयार करायची आहे आणि ती तुपात भिजवून घ्यायची आणि या दिव्यांमध्ये घालायची. त्यानंतर या वातीचं टोकाला आपल्याला कुंकवाने लाल करायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे त्याला आसन द्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. त्या मातीचं भांडं जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मोठ्या आकाराची पणती देखील घेऊ शकता आणि मग तुम्हाला ते तांब्याच्या किंवा पितळेच्या प्लेटमध्ये तुम्ही ते घेऊ शकता किंवा एखाद्या विड्याच्या जोड पानावरती घेतलं तरी देखील चालेल. आता तुम्हाला या दिव्याखाली जे आसन तयार करायचं आहे त्यामध्ये दिव्याखाली जी महत्त्वाची वस्तू ठेवायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी ती म्हणजे खडेमीठ. खडेमीठ जे आहे ते धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलं जातं. त्यामुळे हे खडेमीठ तुम्हाला घरात नाही तर म्हणजे जर घरात असेल तर ते वापरायचं नाही, तर ते तुम्हाला आजच्या दिवशी नवीनच आणायचं आहे. नवीन आणलेलं मीठ तुम्हाला पॅकेटमधून थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि उरलेलं जे मीठ आहे ते तुम्ही पूजेसाठी ठेवायचं आहे. त्यानंतर या दिवशी धण्याची देखील खरेदी केली जाते, खडे मीठ खरेदी केली जाते, सोबत लक्ष्मीपूजनाला लागणारा झाडू देखील खरेदी केला जातो. तर खडे मीठ आपल्याला आज खरेदी करून आणायचे आहे. तर मीठ आपल्याला घ्यायचे आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये मीठाचं महत्त्वाचं स्थान आहे. आपल्याला आर्थिक आघाडीवरील समस्या वारंवार येत असतात,
तर मिठाचे काही उपाय अत्यंत उपयुक्त ठरत असतात। तर साधं मीठ नाही तर खडे मीठ घ्यायचं। खडे मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनाच्या वेळी झालेली आहे। खडे मीठ जे आहे ते देवी लक्ष्मीचा बाहू मानले जातात। ऊर्जेचा अगदी मोठ्या प्रमाणावर संचार होऊ शकतो। राहू केतूचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी हे मीठ उपयुक्त मानले जाते। म्हणून आपल्याला थोडे खडे मीठ जे मातीच्या भांड्यामध्ये किंवा मोठ्या आकाराच्या पणतीमध्ये किंवा प्लेटमध्ये आपण जे काही घेतले आहे त्यामध्ये आपल्याला हे मीठ ठेवायचं आहे आणि त्यावर आपण जो दिवा तयार केलेला आहे तो दिवा ठेवायचा आहे। आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा। त्यानंतर दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एक फूल ठेवायचं। त्याचबरोबर धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि त्याचबरोबर आपल्याला दिव्यामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी काही महत्त्वाच्या ज्या वस्तू आहेत त्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्या देखील टाकायच्या आहेत। त्या म्हणजे एक अखंड लवंग, एक वेलची, त्यानंतर एक कवडी देखील टाकायची आहे। आता ह्यामध्ये या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये असतात। जर कवडी नसेल तर तुम्ही या दिवशी ती खरेदी करून आणू शकता। कवडी तुम्हाला मिळाली नाही किंवा आणणं शक्य नाही झालं तर तुम्ही एक अखंड लवंग किंवा वेलची तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे। एवढा सगळा हा उपाय करून झाल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील या दिव्यासमोर करायच्या आहेत। तर या सेवा तुम्हाला मी सांगते। आधी व्यंकटेश स्तोत्रचं पठण आपल्याला 1 वेळा करायचं आहे। त्यानंतर 16 वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे। 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं। 16 वेळा कुबेर मंत्राचं पठण करायचं। त्यानंतर तुम्हाला 16 वेळा नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे। एवढी सेवा तुम्हाला या मिठाच्या दिव्यासमोर करायची आहे। हा दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळू द्या। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की हा पूजेमधील दिवा उचलायचा। त्या दिव्यामध्ये असलेल्या सर्व वस्तू तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या। त्यानंतर कवडी स्वच्छ धुवून तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचे आहे। या दिव्याखाली आपण जे खडे मीठ वापरले आहे त्याचं काय करायचं तर या मिठाने घरातील सगळी नकारात्मकता ऊर्जा शोषलेली असते। त्यामुळे या मिठाला स्पर्श न करता अगदी अलगद तुम्हाला ती प्लेट किंवा मातीचं भांडं उचलायचं आहे आणि तुमच्या किचनच्या सिंकमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी सोडून त्यासोबत प्रवाहित करायचं। घरामध्ये हे खडे मीठ जे आहे ते तसंच ठेवायचं नाही, नाहीतर तुमच्या घरातील वास्तुदोष अजून वाढू शकतात आणि असा हा अतिशय प्रभावी अखंड लक्ष्मी प्राप्तीचा जो उपाय आहे धनत्रयोदशीच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून करायचा आहे। आणि त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया उद्या नवीन अशा छानशा माहितीबरोबर। सर्वांना श्री स्वामी समर्थ।